नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण अशा एका मालिकेबद्दल बोलणार आहोत की जिने 9 वर्ष आपल्याला खेळून ठेवलं, ज्याची गोष्ट एका लहान मुलाच्या हरवण्यापासून झाली आणि संपली एका महाकाय युद्धावर. होय, तुम्ही बरोबर ओळखलं, मी बोलतोय स्ट्रेंजर थिंग बद्दल. आणि आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत सिरीजचा अंतिम आणि सर्वात मोठ्या एपिसोडची, सीझन 5 एपिसोड 8, द राईट साइड अप. आता तुम्हाला आठवत असणार 2008 मध्ये जेव्हा हा प्रवास सुरू झाला, तेव्हा कोण कल्पना करू शकेल की हॉकिन्स नावाच्या या एका शांत शहरात एवढं मोठं काही दडलेलं असेल. विल, माईक, लुकास, 11 ही जी नावं आहेत ही फक्त पात्र नाही आहेत, हे लोकांच्या लाईफमधले एक इमोशन्स बनले. प्रत्येक सीझन बरोबर आपली उत्सुकता वाढत गेलेली आणि शेवटी जेव्हा डफर ब्रदर्सने सांगितलं की हा शेवटचा सीझन असेल, तेव्हा प्रत्येकाच्या मनात हाच एक प्रश्न आला की कोण वाचणार, कोण मरणार आणि वेगनाचं काय होणार, 11चं भविष्य कसं असणार. या सर्वांची उत्तरं जाणून घेऊया या 2 तास 9 मिनिटाच्या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये. आता ह्या सिरीजची सुरुवात झाली विल बायर्सच्या हरवण्यापासून. तो विल बायर्स ह्या एपिसोडमध्ये खूप महत्त्वाचा ठरला. त्याला समजतं की वेगनाशी असलेले त्याचे कनेक्शन अजूनही पूर्णपणे तुटलेले नाही. तो आपल्या मित्रांसाठी एक मोठं बलिदान देतो आणि ते म्हणजे की स्वतःला माइंड फ्लेअरच्या पकडीमधून मुक्त करतो. तो वेगनाच्या माइंडमध्ये जातो आणि त्याच्यानंतर जे काय करतो ज्याच्यावर सगळेच आश्चर्यचकित होतात. विलची भूमिका साकारली नो स्नॅपने. त्याचा अभिनय खूप उत्तम आहे. त्याचे खूप सारे सीन्स एकदम अचंबित करणारे आहे. आता विल एका सामान्य मुलासारखा जगू शकेल ही भावना समाधान करणारी आहे. आता आपण बोलूयात या एपिसोडच्या काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल आणि काही निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल. आता याच्यात काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत की VFX. सर्वात मोठा पॉईंट आहे VFX. सीझन 5च्या या एपिसोडमध्ये VFX खूप उत्कृष्ट आहे. अपसाईड डाऊनचं एक भयानक रूप, वेगनाची शक्ती आणि 11ची क्षमता या ज्या काही मोठ्या पडद्यावर त्यांनी साकारले हे खूप पाहण्यासारखं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे की ऍक्टिंग. मिली बॉबी ब्राऊन आणि नोआ स्नाप हे जे 2 कलाकार आहेत यांनी पूर्णपणे आपल्या कॅरेक्टर्सला न्याय दिलेला आहे. त्यांचे भावनिक सीन खूप अप्रतिम आहे आणि प्रत्येक पात्राला एक योग्य शेवट मिळालाय, भले तो कडू असो गोड असो. आता काही निगेटिव्ह पॉईंट सुद्धा आहेत, जसं की प्लॉट आर्मर. सर्वात मोठी खटकणारी गोष्ट म्हणजे की इतक्या मोठ्या युद्धात मुख्य पात्रांपैकी कोणाचाच मृत्यू झाला नाही आणि एका मोठ्या बलिदानाची अपेक्षा होती, पण ते तसं झालं नाही. असं वाटतं की डायरेक्टरने सगळे कॅरेक्टर जिवंत ठेवण्याच्या नादात कुठेतरी स्टोरी कॉम्प्रोमाइज केली. आता काही जणांना स्टीव्ह आणि हॉपर यांना मिळालेले जो प्लॉट आर्मर आहे याच्यात अनरिअलिस्टिक वाटण्याची खूप शक्यता आहे. आता पेसिंग, काही ठिकाणी एपिसोड थोडा स्लो झालेला दिसतो की जिथे केवळ स्पष्टीकरण देत जात होते त्याच्याऐवजी जे ऍक्शन असते तो खूप अजून चांगलं झालं असतं. त्याच्यामुळे थोडासा वेग मंदावतो. आता डफर ब्रदरने लास्ट एपिसोड रिलीज करून फक्त सिरीज एंड नाही केली तर एका युगाचा एंड केला. ऍट द एंड हॉकिन्स वाचले पण काही आधीसारखे राहिलेले नाही. अपसाईड डाऊनचा धोका पूर्णपणे संपलेला नाही हे शेवटच्या काही सीन्समधनं दिसतं. भले सिरीज संपली असली तरी स्ट्रेंजर थिंगच्या विश्वात अजूनही अनेक गोष्टी ज्या दडलेल्या आहेत. लास्टला जेव्हा माईक आणि त्याची एक थेरी सांगतो की आणि काही सीन्स दाखवतात त्याच्यावरून असं वाटतं की अजूनही थोडासा लूप होल ठेवलेला आहे की जो फ्युचर्समध्ये त्या सिरीजच्या पर्स्पेक्टिव्हने तो योग्य असेल. माझ्या मते या एपिसोडला 5 पैकी 4 स्टार्स ओके. सिरीजमध्ये जो भावनिक प्रवास दाखवला तो अविस्मरणीय. ही फक्त स्कायफाय जॉनर नव्हता, तर याच्यात फक्त मैत्रीचं सुद्धा एक भाग दाखवलेला. तुम्हाला कोणता सीन जास्त आवडला हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.